नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग, नाम संकीर्तन महात्म्य. अभंग पहिला. गाता विठोबाची कीर्ती, महापातके जळती. सर्व सुखाचा गर, उभासे विटेवर. आठविता पाय त्याचे, मग तुम्हा भय कैसे. काया वाचा मने भाव, जनी म्हणे गावा देव. नामयाची जनी म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या संत जनाबाईच स्वतःच खरं तर पांडुरंगमय, नाममय झालेल्या होत्या. त्यांची प्रत्येक कृती नाममय असल्यामुळेच त्यांची जीवनयात्रा देखील आनंददायीच झालेली होती. परमेश्वराचं नाम महात्म्य त्यांनी अनेक पौराणिक दृष्टांत, आध्यात्मिक स्वानुभव याद्वारे जनमानसासमोर जणू प्रत्यक्ष उभं केलेलं आहे. त्यांच्या नाममहात्म्याच्या अभंगातून भक्तिरस अखंड पाझरत असून त्याचा रसास्वाद जेवढा आपल्याला घेता येईल तेवढा घेण्याचा आपण प्रयत्न करूया. या अभंगातून परमेश्वराचं नाममहात्म्य वर्णन करताना संत जनाबाई म्हणतात की विठोबाची कीर्ती गायल्यामुळे मनुष्याची सर्व पापं नाहीशी होतात. सुखाचा सागर असलेला विठोबा भक्तीसाठी विटेवर उभा आहे. स्वतःच्या अंतःचक्षूंपुढे विठोबाचे चरण दिसताच भय वाटतच नाही. मात्र यासाठी विठोबाला काया वाचा मने म्हणजेच त्याची कीर्ती सगुण निर्गुण, साकार निराकार, चेतन अचेतन अशा विविध स्वरूपात आणि चिंतनात अनेक जन्म गायली पाहिजे. यामुळे आपली महापाप तर नष्ट होतातच, पण सच्चित आनंदाची प्राप्ती होते, ती निराळीच. पुढचा म्हणजे दुसरा अभंग आपण घेऊया. जन्मा येऊनिया देख, करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे, तेणे सार्थक देहाचे. ऐसा नामाचा महिमा, शेष वर्णिता झाली सीमा. नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नामयाची जनी. या अभंगातून या नरदेहाचं सार्थक कशात आहे ते आपल्याला जनाबाई सांगतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की 84 लक्ष योनीनंतर माणसाचा जन्म मिळतो आणि या नरदेहातच फक्त मोक्ष प्राप्ती होऊ शकते. या मानवी देहातच आत्मानुभूती घेता येऊ शकते. स्वरूप पाहता येणं शक्य असतं. वाचेने सतत विठ्ठलाचं नाम घेतल्यानेच या देहाचं सार्थक होतं. नाम महिमा वेदांनी वर्णन केलेलं आहे, प्रत्यक्ष शेषाने देखील वर्णन केलेलं आहे. त्रिभुवनाला तारणारे, वाचवणारे जर कुणी असेल तर ते देवाचं नामच आहे, असं नामयाची जनी म्हणते. आपल्या या कलियुगात तर नाम म्हणजे परमेश्वरच आहे. कलियुगात प्रत्यक्ष देव दिसत नाही, तो आपल्याला अनुभवावा लागतो. देवापेक्षा देवाचं नाम म्हणूनच त्रिभुवनातील सर्वांसाठी ते तारकच आहे. पुढचा तिसरा अभंग घेऊयात. नाम फुकट चोखट, नाम घेता नये वीट. जड शिळा ज्या सागरी, आत्मा रामे नामे तारी. पुत्र भाव स्मरण केले, तया वैकुंठासी नेले. नाम महिमा जनी जाणे, ध्याता विठ्ठलची होणे. जनाबाई पुढे म्हणतात, अहो नाम फुकट आहे, ते घ्यायला पैसे मोजावे लागत नाही आणि नाम घेताना कंटाळाही येत नाही. जरा विचार केला तर आपल्याच लक्षात येईल की कितीतरी वेळ आपण वायात घालवत असतो आणि तोही उगाचच. हीच वेळ नाम घेण्यात कारणी लावली तर अहो केवढा अगाध महिमा आहे नामाचा.
लंकेत जाण्यासाठी सागरावर पूल बांधला गेला तो फक्त रामनाम लिहिलेल्या हनुमानाच्या दगडामुळेच ना? अजामिळाने मरणसमी स्वतःच्या मुलाचं नाव नारायण हे आर्ततेने घेतल्याने जरी तो अभक्त होता तरी प्रत्यक्ष नारायणाने त्याला मुक्त केलं होतं. कारण अजामिळाच्या मरणसमयी जसे यमदूत आले तसे विष्णुदूत सुद्धा आले. त्या दोन्ही दूतांमधील संवाद अजामिळाने ऐकलाय आणि त्याच क्षणी त्याला उपरती झाली. तो परमभक्त झाला, आर्ततेने हाक मारली आणि म्हणूनच तो तरुणही गेला. असा हा नामाचा महिमा आहे. द्रौपदी वस्त्रहरण यातून द्रौपदीच्या हक्केला श्रीकृष्ण धावलेत, तिला वस्त्र पुरवलेत, हे तर आपल्याला विदित आहेच आहे. भक्त विठ्ठल असे द्वैत न राहता दोघंही अद्वैतच होऊन जातात. असा हा नामाचा महिमा जनाबाई जाणतायत. पुढचा अभंग घेऊयात, चौथा. एक नाम वघे सार, वरकड वघे ते असार, म्हणोनिया परते करा, आधी विठ्ठल हे स्मरा. जनी देवाधी देव, एक विठ्ठल पंढरी राव. जनी देवाधी देव, एक विठ्ठल पंढरी राव. कलियुगात नामस्मरण म्हणजेच देव या नामाचा महिमा सांगत असताना जनाबाई म्हणतात की परमेश्वराचं नाम सतत घेत राहणं हेच खरं जीवनाचं सार आहे. बाकी सर्व काही असार आहे, व्यर्थ आहे. नामाशिवाय जगणं हे जगणंच नाहीये. आणि म्हणूनच त्या म्हणतात की या जगातील बाह्य गोष्टींचा, वस्तूंचा मोह सोडा, त्याकडे तुम्ही पाठ करा आणि विठ्ठलाचं, परमेश्वराचं स्मरण करा. निरंतर परमेश्वराचं अनुसंधान ठेवा. सर्व संतांनी देवाच्या नावाचं संकीर्तन केलेलं आहे. नाम महिमाच श्रेष्ठ कसा तेही लोकांना सांगितलं आहे. तसंच जनाबाई देखील म्हणतात की सर्व जनातील, लोकातील देवांचा अधिदेव जो विठ्ठल आहे त्याचं सतत स्मरण करावं. सार म्हणजे सारांश, अर्क. असार म्हणजे व्यर्थ, निरर्थक. परते म्हणजे मोह किंवा पाश सोडणं. पुढचा पाचवा अभंग आपण घेऊयात. काय हे करावे धनवंतादी अवघे, तुझे नाम नाही जेथे, नको माझी आस तेथे. तुझ वीण बोलन मानी, करी ऐसे म्हणे जनी. तुझ वीण बोलन मानी, करी ऐसे म्हणे जनी. जे अभक्त आहेत, परमेश्वराचं नामही कधी घेत नाहीत, त्यांच्याबद्दल जनाबाई या अभंगातून सांगतात की अवघ्या धनवंतांचं, ऐश्वर्यवंतांचं काय करावं. नुसत्या धनदौलतीला काय अर्थ आहे. जरी धनाने धनवंत असलं तरीही तुझं नाम जर ते घेत नसतील तर ते निर्धनच आहेत, भिकारीच आहेत. जेथे जेथे तुझं नाम नाही, तुझं अनिष्ठानच नाही, तिथे तिथे माझं मन जाऊ देऊ नकोस. त्यांचा संपर्क माझ्या मनाला सुद्धा होऊ देऊ नकोस. जिथे तू आहेस तिथेच श्री, लक्ष्मी, विजय सर्व काही आहे. तुझ्या नामातच मला रममाण होऊ दे, तल्लीन होऊ दे. तुझ्याशिवाय कोणतेही बोल किंवा बोलणं म्हणजे निरर्थकच आहे. आणि म्हणूनच बोलताना फक्त तुझाच विषय माझ्या बोलण्यात असावा, असं जनाबाई म्हणतात. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.